गावचे सावकार आहेत मातोश्री, त्यांचा मुलगा इथपर्यंत ठीक होता. ओके आय थिंक म्हणजे त्याची स्वतःची जिम आहे. हो. माझ्या स्वतःच्या पुण्यामध्ये 3-4 जिम होत्या. ओके. स्वतःच्या 1-3 फ्रँचायझी होता, एक स्वतःची जिम होती. म्हणले व्यायामाची त्याला प्रचंड आवड आहे. मी गेले 20 वर्ष खूप व्यायाम करतो आणि तो म्हणले मारामाऱ्या वगैरे करायला तो अगदी घाबरत नाही. म्हणजे वा तर मीच आहे. कॉलेजमध्ये भरपूर केलेलं जे बोलली की गौरी कोल्हापूरची आहे, तसं मी सांगली मधल्या भिलवडी गावची आहे. ओके. त्याच्यामुळे माझा तो पट्टा आमचा झाला, त्याच्यामुळे मी खूप एक्साइटेड होती या एक्सायटेड आहे कार्यक्रमासाठी. त्या दिवसासाठी ज्या दिवशी ताईंचा ना माझा सीन असेल. मी मध्ये तुम्हाला तरी सांगितलं, पण जर ताईंचा जर सीन असेल ना तर त्यात हातात भाला घेऊन पण उभं राहायला तयार आहे. 1 तास काहीच डायलॉग नसेल तरी चालेल, फक्त ताई आणि मी एका फ्रेम मध्ये दिसतो. ओके. So, नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. कारण मी आता एका पॉझिटिव्ह ठिकाणी आले आणि हे इतकं सुंदर ठिकाण आहे आणि त्या सुंदर ठिकाणी आपण सुंदर लोकांना भेटायला आलो आहोत. आणि आपल्या झी मराठीवरती एक नवीन मालिका येते, त्यातले गौरी आणि शंकर अशी गोड जोडी आहे आपल्यासोबत. कसे आहात? खूप छान. एकदम मस्त. जसे मी म्हणाले की एका सुंदर ठिकाणी आला आहोत आणि ते संगमरवरी घाट आहे हा, बरोबर. आणि हा इतका सुंदर आहे, प्लस तुमच्या इथे सिरियलचं लॉन्च होणार आहे, काही प्रेक्षक तुम्हाला भेटायला येणार आहात. कसं वाटतंय? मला तर खूप छान वाटतंय, कारण की माझी ही पहिली मालिका आहे आणि सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत तिथे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि आज थोडं बरं नसल्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही. मी हा क्वेश्चन शंकरकडे पास करते. ऍक्च्युली हो, तिला खरंच बरं नाहीये, काळजी घे तुझी, तू बोल. येस येस येस. सातारा नेहमीच स्पेशल राहिलाय माझ्यासाठी, कारण झी मराठीने मला पहिल्यांदा संधी दिली होती. ती सिरियल पण साताऱ्यात 3 वर्ष सुरू होती. त्यामुळे ऍक्च्युली हा संगम माहुली घाट आहे. तर इथे नेहमी यायचो आणि महादेवाचा आशीर्वाद घ्यायचो. पण मला माहित नव्हतं की महादेव मला एक दिवस इथे माझ्या नवीन सिरियलसाठी बोलवेल, ज्यात मी महादेवाचा भक्त असेल, ज्यात माझं नाव शंकर असेल. मला असं वाटतं की माझ्यापेक्षा ब्लेस्ड कोणी नाही आता ह्या सिरियल बद्दल. आणि साताऱ्याने नेहमीच एक पॉझिटिव्ह वाईब दिलेली आहे, एक चांगली सुरुवात मला दिलेली आहे. त्यामुळे मी आज खूप खुश आहे. आणि तू जसं म्हणालीस की प्रेक्षक भेटायला येत आहेत, तर ती ओढ खूप लागून राहिलेली की 15 तारखेला लोक कधी भेटायला येते. आणि हो. आता तू म्हणालीस की आजच प्रेक्षक भेटायला येते ना, तर मी अजून खुश झालो की चला आजपासून काहीतरी क्युरिओसिटी त्यांच्या मनात तयार होईल. इथे आमच्याशी भेटल्यानंतर, इंटरॅक्शन झाल्यानंतर ते अजून लोकांना सांगतील आणि अजून लोक भरभरून प्रतिसाद देतील. आणि श्री छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना भोर तालुक्यात सातारा जिल्ह्यात इथून सुरुवात केली होती स्वराज्याची. तर त्या मातीमध्ये आपल्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात करायला मिळणं हे एक मराठी माणूस म्हणणे गौरवाची बाब आहे आमच्या संपूर्ण टीमसाठी आणि झी मराठीसाठी. सो थँक्यू सो मच की तू हा प्रश्न विचारलास. मी म्हणेन की सातारा हा तुझ्यासाठी खरंच लकी आहे. आणि आता नवीन मालिकेमध्ये पण तू साताऱ्याकडचाच आहेस, तिकडचीच वाईब आहे, तिकडचाच माहोल सगळा आहे. ही एकदम अशी अभ्यासू मुलगी आहे. तू खऱ्या आयुष्यात पण अभ्यासू आहेस का? हा, मी होती स्टुडियस ग्रॅज्युएशन पर्यंत. पण गौरी ही माझ्यापेक्षा खूप जास्त अभ्यासू आहे आणि तिचा एक गोल आहे की तिला कलेक्टर बनायचं आहे. सो ती खूप स्टुडियस आहे, त्या मनाने ट्विंकल नाहीये. पण ट्विंकल मेहनती आहे असं मी म्हणेन, कारण आजारी असून सुद्धा एवढा हो, लांब हो. प्रवास करून येणं आणि इंटरव्ह्यू देणं, ह्याला वेगळी एनर्जी पाहिजे असते. ऑफकोर्स. आणि म्हणजे सगळ्यांनीच इतका वेळ काढलाय तुम्ही लोकांनी, सो त्याची रिस्पेक्ट मी डेफिनेटली केली पाहिजे. सो त्याच्यामुळे मी आली आज. ओ माय गॉड. ओके. निवेदिता ताई आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या मुलीचं सुद्धा तू काम करतेस, तुला सुद्धा त्यांचा एक सहवास लाभणार आहे, कसं वाटतंय? खरं सांगू, मी ऑडिशन्स देत होतो आणि ह्या सिरियलचं जेव्हा ऑडिशन दिलं तेव्हा मला कळलं की कृष्णाईच्या लेकी, मला कृष्णामाईच्या लेकी असं नाव कळालं होतं ह्या सिरियल. आणि कृष्णाई ह्या निवेदिता ताई करतायत. तर ज्या व्यक्तीने, ज्या कलाकाराने गेली 40 वर्ष महाराष्ट्राला वेळ लावलाय, एकतर आपल्या ऍक्टिंगने, एकतर आपल्या गोड दिसण्याने आणि त्याहून गोड हसूने, म्हटलं अशी एक को आर्टिस्ट किंवा अशी एक गुरुस्थानी ज्यांना आपण मानतो, त्या व्यक्ती जर रोज सेटवर 12 तास, 15 तास, 13 तास आपल्या सोबत असतील, शी इज इट सेल्फ युनिव्हर्सिटी. सो रोजच्या त्यांच्या फक्त अनुभवातून किंवा एखाद्या सल्ल्यातून किंवा एखाद्या बोलण्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल. सो मी माझा वैयक्तिक फायदा बघून इथे आलोय की मला खूप फायदा होणार आहे ऍज अन ऍक्टर ग्रो करण्यासाठी अँड ऍज अ ह्युमन बिंग ग्रो होण्यासाठी. सो मी खूप खुश आहे की मला ताईंसारख्या ग्रेट ऍक्टर बरोबर काम करायला मिळतं. मी एक्सायटेड आहे त्या दिवसासाठी ज्या दिवशी ताईंचा ना माझा सीन असेल. मी मध्ये तुम्हाला तरी सांगितलं, पण जर ताईंचा जर सीन असेल ना तर त्यात हातात भाला घेऊन पण उभं राहायला तयार आहे. 1 तास काहीच डायलॉग नसेल तरी चालेल, फक्त ताई आणि मी एका फ्रेम मध्ये दिसतो. ओके. मी वेट करतोय त्या सीनची. किती गोड आहे. तू काय म्हणशील? माझ्यासाठी तर म्हणजे सगळं सरप्राइझिंग आहे, कारण की माझा ऍक्टिंगचा बॅकग्राऊंड नव्हतं. आणि माझी पहिली सिरियल जेव्हा मला त्यांनी सांगितलं की निवेदिता ताई येत आहे, आय वॉज लाईक एक्साइटेड मी होती, बट त्याच्यापेक्षा जास्त मी नर्वस होती, कारण
इतक्या भारी कलाकारांसोबत काम करणं म्हणजे कसं होईल, म्हणजे माझ्याकडून होईल का नाही, तितकं मी देऊ शकेल का नाही, खूप सारे क्वेश्चन्स माझ्या डोक्यात चालू होते. बट हो, आता आता जसा वेळ जातोय, पहिले 15 दिवस गेले तसा तो आनंद मला मिळतोय आणि आय एम व्हेरी हॅपी. आणि प्रत्येक दिवस प्रत्येक सेकंद आमच्या ताईंसोबत आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतोय. आणि ताई अशा थोड्या दिसतात स्ट्रिक्ट, पण त्या खूप मनाने छान आहेत, त्याच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि मला खूप छान वाटतं. माझ्यापेक्षा तर माझ्या फॅमिलीला खूप बेस्ट वाटतं. आणि की ताईंसोबत त्यांनी लहानपणापासून त्यांना बघत आलेले आहेत आणि मी डिरेक्टली फर्स्ट शो मध्ये त्यांच्यासोबत काम करणं हे खूप लकीची गोष्ट आहे माझ्यासाठी. मी कॅरेक्टर वरती येईन. तू जे ताईंबद्दल बोललेस आणि तूही म्हणालास की त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे किंवा त्या एक युनिव्हर्सिटीज आहेत, पण जेव्हा ही मालिका आली आणि आपल्याकडे एखादं कॅरेक्टर येतं आणि आपण ते चूज करतो, त्याचं काहीतरी कारण असतं. तर तुमचं काय कारण होतं ते कॅरेक्टर चूज करण्यासाठीच? मी रिअल लाईफ मध्ये पण जरा गौरी सारखीच आहे असं म्हणता येईल. शांत? नाही, गौरी शांत नाहीच आहे, पण थोडीफार तरी आहे, म्हणजे असं गौरी डेअरिंग आहे, बट ती इंट्रोवर्ट थोडीशी आहे असं मी म्हणेन. थोडीशी इंट्रोवर्ट आहे, बट जशी गौरी आहे की तिच्या फॅमिलीसाठी ती एक बॅकबोन आहे, खूप सपोर्टिव्ह आहे, तशीच मी माझ्या फॅमिलीसाठी आहे. आणि मी मधलीच मुलगी आहे. आम्ही तिघा भाऊ बहीण आहे. Ambivert आहेस. आम्ही तिघं भाऊ बहीण आहे. सो बऱ्याचशा गोष्टी गौरी सोबत जुळतात. आणि इव्हन जे बोलली की गौरी कोल्हापूरची आहे, तसं मी सांगली मधल्या भिलवडी गावची आहे. ओके. त्याच्यामुळे माझा तो पट्टा आमचाच आला, त्याच्यामुळे मी खूप एक्साइटेड होती या कॅरेक्टरसाठी. थोडेफार गुण सिमिलर आहेत आणि थोडेफार गुण मला त्यातले शोधावे लागले की गौरी कशी आहे किंवा काय, त्याच्यावरती अभ्यास करावा लागला. पण आय होप लोकांना कॅरेक्टर आवडेल, मी तसा अभ्यास करू शकेल गौरीवर अजून. ओके, नाईस. तू? बऱ्याचशा गोष्टी सिमिलर आहेत पण आणि काही नाही आहेत. पण ज्या दिवशी मी ऑडिशन देण्याच्या अगोदर मला डिरेक्टर सरांनी, अनिकेत साने सरांनी मला ह्या कॅरेक्टरचं डिस्क्रिप्शन दिलं. ते म्हणले शंकर आहे हा, गावचे सावकार आहेत मातोश्री, त्यांचा मुलगा. इथपर्यंत ठीक होतं. ओके, ऐकलं. म्हणले त्याची स्वतःची जिम आहे. हो. माझ्या स्वतःच्या पुण्यामध्ये 3-4 जिम होत्या. ओके. स्वतःच्या 1-3 फ्रँचायझी होत्या, एक स्वतःची जिम होती. म्हणले व्यायामाची त्याला प्रचंड आवड आहे. मी गेले 20 वर्ष खूप व्यायाम करतो. आणि तो म्हणले मारामाऱ्या वगैरे करायला तो अगदी घाबरत नाही. म्हणजे वा, तर मीच आहे. कॉलेजमध्ये भरपूर केलेलं आहे सगळं. सो मग आणि त्यात कोल्हापूर माझा अगदीच वीक पॉईंट आहे. म्हणजे त्याच्यावर आपण एक तासाचा इंटरव्ह्यू घेऊयात फक्त कोल्हापूर. चालेल. सेपरेट घ्या. कोल्हापूर व्यायाम, कोल्हापूरच्या आखाड्यातली माती, अंबाबाईचं मंदिर, कपिल तीर्थ मार्केट, इथली कपिल लस्सी, रंकाळा तलाव, याबद्दल मी 1 तास बोलेन नक्की. चालेल. आणि कोल्हापूर बॅकग्राऊंडचं असल्यामुळे मी म्हणलं फक्त रोहित ऐवजी शंकर नाव आहे तिकडे, बाकी काही नाही. हा मीच आहे. मला असं रिफ्लेक्शन वाटतं माझं. काही ठिकाणी नाही, आता सावकाराई असणं किंवा त्या गोष्टी. बट माझे मित्र, आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट की माझे 2 मित्र आहेत यामध्ये, डंबेल आणि महाराज. तिकडे पण माझ्या रिअल लाईफ मध्ये शैल्या, आमल्या, बाब्या, हे बाबा, वसीम, हे सगळे मित्र आहेत. नाही, हे ह्यांचंच मी प्रतिबिंब बघतो इकडे सगळे. Okay. जीवाला जीव देणं, म्हणजे थोडक्यात Okay. काय ना, मैत्री, कट्टर मित्र. आणि मी खूप त्याबाबत ब्लेस्ड आहे की माझे खूप चांगले मित्र आहेत आणि जे मित्र इकडे पण आहेत. सो माझ्यासाठी खूप, तसं म्हणायला गेलं तर शंकर साकारणं इझी असेल, बट लोकांना आवडेल असा शंकर आणि तो अर्जुन सारखा नाही वाटला पाहिजे असा शंकर, हे साकारण्यासाठी मला मेहनत घ्यावी लागते, जी मी व्यवस्थित घेतोय. नाईस. म्हणजे मला खरंच आवडलं. तू असं म्हणतोस की सेम टू सेम आहे आणि तुझं नशीबच आहे, मी म्हणेन. हो, अगदीच नशीब आहे खरंच. बजरंग बलीने माझ्या पदरात असा दिलाय रोल हा. वाव. चला आता कर. मी 2 दिवस बघते की तुमच्या एका सीन साठी एक गाणं आपल्या पेज वरती दिसतंय आणि ते खूप क्यूट आहे असं मी म्हणेन. तुम्हाला कसं वाटलं ते ऐकल्यावरती? हे आमच्यासाठी बेस्ट होतं. जेव्हा म्हणजे आम्हाला सांगितलं नव्हतं आधी की असं असं गाणं आहे, बट जेव्हा आम्ही प्रोमोला गेलो तिथे जे बॅक डान्सर्स होते आणि जेव्हा गाणं वाजलं, आय स्वेअर खूप खूप छान वाटलं. काय शंकर? ऍक्च्युली पहिल्यांदा आम्ही ऐकलेलं हिंदीच आपण ऐकत गाणं. होतो हो, ते. हो, हिंदीच अच्छा. ऐकत होतो. हा, आणि पहिल्यांदा आमचं प्रोमो शूट सुरू झालं आणि ते डान्स सिक्वेन्स सुरू झाला आणि त्याच वेळी ते गाणं वाजलं. हो. तर पहिल्यांदा ऐकल्यावर बरीचशी गाणी पहिल्यांदा आवडत नाहीत, हो. पण ते पहिल्यांदाच आवडण्यासारखं होतं. आणि सरप्राइझिंग होतं की यार ह्या ट्यून मध्ये हे काय वाजतंय, थोडंसं असं वाटलं, पण पुढच्या सेकंदाला ते आवडायला लागलं. हो, हो. ओके. आणि नंतर रोहित सरांनी सांगितलं की नाही, यामध्ये अजून आपण ग्रामीण लहजा आणणार आहोत. हे थोडे खूपच सोफिस्टिकेटेड शब्द आहेत सगळे, आपण त्यात ग्रामीण लहजा आणणार आहोत आणि तो आता आला. त्यामुळे ते गाणं आता खूप हिंदीपेक्षा जास्त आवडायला लागलं. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे ते गाणं गुणगुणत होतो. इतकं हो, ते गाणं गुणगुणत आवडलं. होतो. हो, हो. गुणगुणा? नाही. नाही, ते पाठ नाही, ते अवघड हा, ते अवघड तर आहे. मस्त ते हा. बोललं जातं. पण त्याचा जो टोन आहे ना, तो सारखा डोक्यात फिरत थोडं राहतो. पाणी दे. हे गाणं मी जेव्हा पाहिलं तेव्हा असं झालं की ओ नाईस, नवीन झी मराठी एक्सपेरिमेंट करतच असतं आणि असे एक्सपेरिमेंट प्रेक्षकांना पण आवडत असतात आणि त्यामुळे मलाही ते गाणं आवडलं होतं. आता प्रेक्षक सुद्धा तुमची वाट बघतायत.
मी हा इंटरव्ह्यू इथेच संपवते. थँक्यू सो मच. तुम्हाला Thank you. खूप जणांसोबत आज गप्पा मारायच्या त्यासाठी खूप जास्त एनर्जी आणि ऑल द बेस्ट आणि हा पूर्ण परिसर एन्जॉय करा. Yes, thank you so much. Thank you. थँक्यू. थँक्यू.